नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे न्यू अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला अतिशय सुंदर असं वळण आलेलं आहे आणि सगळे प्रेक्षक, अगदी मी सुद्धा, या रम्या आणि वसुंधरांनी जे 16 डिसेंबरला घोळ घातला होता त्याचं हे सर्व सत्य या देशमुखांच्या घरासमोर आणण्यासाठी खरंच अतिशय उत्सुक आहे. आणि तो भाग कधी पाहायला मिळणार आहे याची मलाही आतुरता लागलेली आहे. तर प्रेक्षकांनो, मला माहिती आहे तुम्हीही बेचैन आहात की तुम्हाला हा भाग कधी पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, अजिबात देरी करू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो भाग पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये रम्या आणि वसुंधरांची पोलखोल झालेली आहे आणि या दोघींनाही घरातून धक्के मारून बाहेर काढण्याची जी वेळ आज आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर प्रेक्षकांनो, तुम्ही पाहिलंच असेल की मालिनीने इथे ती बॅग आणून सर्वांच्या समोर टाकलेली आहे आणि त्यावेळेस सर्वजण चकित झालेले आहेत. त्यातली फोटो बघून सर्वांचे डोळे आज उघडलेले आहेत. आणि 16 डिसेंबरला जे फोटो दाखवले होते ते सर्व फोटो या बॅगमध्ये कसे काय आले हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि सर्वांच्या नजरा या दोघींकडे गेलेल्या आहेत. तेव्हा मालिनी या चौघांना म्हणजेच पार्थ, काव्या आणि जीवानंदिनीला म्हणते की तुम्ही चौघेजणच ठरवा की या दोघींचं काय करायचं आहे. मग त्यावेळेस या दोघीजणी खूप घाबरलेले असतात आणि त्यावेळेस रम्या म्हणते, मामी मी काहीच नाही केलं. काव्या, खरंच अगं मी काही केलेलं नाही. आणि त्याच वेळेस वसुंधरा देखील म्हणते की मालिनी, विक्रम, मी काहीच केलेलं नाही, यातील मला काहीही माहिती नाही. त्यावेळेस तिचं बोलणं पूर्ण होतंय ना होतंय तोपर्यंतच तिची स्वतःची मुलगी म्हणजेच रम्या तिच्यावर आरोप करायला सुरुवात करते आणि ती म्हणते की आई, काय केलं सगळं तू? आणि त्यावेळेसही तूच केलं होतं आणि आत्ताही तूच केलेलं आहेस. अगं, किती वेळा यांचा विश्वास तोडणार आहेस आणि माझाही विश्वास तोडणार आहेस. आई, तू माझा खूप विश्वासघात केला आहेस, असं म्हणून ती ते वसुंधरावर सगळे काही आरोप ढकलून ती मोकळी होते. रम्या वसुंधराला म्हणते की तू शांत बस, किती खोटं बोलणार आहेस, आता गप्प बस, बास झालं, किती खोटं बोलशील अगं, असं म्हणून ती वसुंधरावर जोरदार आवाज चढवायला लागते. आणि त्याच वेळेस काका जो आहे तो मध्ये बोलतो आणि तो म्हणतो की आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांची पोलखोल आज इथेच होणार आहे रम्या, त्यामुळे तू खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. त्यावेळेस विक्रम जे आहे ते म्हणतात की रम्या, ही बॅग अगं तुमच्या दोघींच्याच रूममध्ये सापडली आहे आणि तू कसं बोलतीयस की मला यातील काहीच माहिती नाही. त्याच वेळेस रम्या मामाकडे जात ती म्हणते, अरे मामा, खरंच मला यातील काहीच माहिती नाही. आणि हो, ती बॅग मीच खाली घेतली होती, पण मी काही नवीन कपडे ऑर्डर केले होते आणि मला नवीन कपड्यांना ठेवण्यासाठी जागा हवी होती, त्यामुळे मीच कपाटमधले कपडे कमी करून जे जुने कपडे आहेत ते या बॅगमध्ये भरून ठेवण्यासाठी ती बॅग मी खाली घेतली होती. परंतु अरे मामा, खरंच मला माहीत नाही की या बॅगमध्ये काय होतं ते. खरं मी सत्य बोलतेय, खरं बोलतेय, मला माहिती नाही आहे या बॅगमध्ये काय आहे ते, हे मला माहितीच नव्हतं. अगं मामी, सांग ना तू तरी, असं म्हटल्यानंतर मालिनी लगेच म्हणते, रम्या, मी तुला अगदी जन्मापासून ओळखते. तू अगोदर काय होतीस आणि जेव्हापासून तू पार्थच्या प्रेमात पडत चालली आहेस तेव्हापासून काय होत चालली आहेस हे मला सगळं कळलं, असं म्हणून मालिनी तिच्यावर ओरडते. मालिनी म्हणते की रम्या, तू अगं पारच्या साखरपुड्यामध्ये स्वतःला हर्ट करून घेऊ शकतेस, तर ही गोष्ट काय आहे ग तुझ्यासाठी. आणि वसुंधराला म्हणते की यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको, यांनी तर नंदिनीच्या लग्नात स्वतः नंदिनीला किडनॅप केलं आहे, इथंपर्यंत त्यांची मदत गेली. मला माहिती आहे तुम्ही दोघींनी मिळूनच हे सर्व केलेलं आहे. नाही मामी, मी काहीच केलं नाही आणि तेव्हाही माझा कशातच हात नव्हता, कारण मला पार्थ आणि नंदिनीचं लग्न बघवलं नसतं, म्हणूनच तर मी तिथून निघून गेले. आणि तेव्हाची परिस्थिती बघता तुम्ही सर्वांनी मिळून माझंच पार्थशी लग्न लावून दिलं असतं, मग मी का बरं तिथून गेले असते, असं रम्या सगळ्यांना सांगते. आणि मी खरंच सांगते, याशिवाय या गोष्टीशी सुद्धा 16 डिसेंबरशी सुद्धा माझा काहीही संबंध नाही, असं म्हटल्यानंतर मालिनी म्हणते, हो मग रम्या, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. हे चौघजण ज्या दिवशी फार्म हाऊसला गेले होते त्याच दिवशी तुम्ही दोघीही लग्नाच्या कारणानिमित्त बाहेर गेलात आणि शंका यावी अशी लगेचच परत आलात आणि मला त्याच्याबद्दल काहीही तुम्ही जस्टिफिकेशन देखील दिलं नाही. मग त्यावेळेस रम्या म्हणते की अगं मामी, या सर्वांचं जस्टिफिकेशन मी त्या दिवशीच तुला दिलं होतं ना, आणि मी कामानिमित्त, मला कामाचा खूप लोड होता आणि माझं काम कंप्लीट नव्हतं, त्यामुळे आम्ही परत आले. त्यावेळेस इथे मालिनी म्हणते की तू खोटं बोलतेस, मला माहिती आहे त्या दिवशी तुम्ही दोघी कन्फर्म फार्म हाऊसलाच गेला होतात,
त्यावेळेस रम्या म्हणते नाही अगं मामी, आम्ही तिकडे गेलोच नव्हतो. मग त्यावेळेस मालिनी म्हणते की हो, मग तुम्ही तिकडे गेलाच नव्हता तर मग त्याच दिवशी त्याच वेळेस तिथे जीवाला गेल्यानंतर तिथे मोडक्या बॅगेचं जे चाक आहे ते कसं काय सापडलं, आणि तुम्ही जेव्हा घरी आला होतात, काही तासातच घरी आला होतात, तेव्हा आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की तुम्ही एक तुटलेलं चाक असणारी बॅग माझ्या समोरून वरती घेऊन गेला होतात. मग याबद्दल काय सांगायचंय तुम्हाला? वसुताई, या सर्वांचा काय अर्थ होतो सांगा, असं म्हटल्यानंतर वसुंधरा मालिनीकडे जाते आणि म्हणते मालिनी अगं त्या दिवशी काय झालं, असं तिचं बोलणं होईस्तवर इथे रम्या लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते हां आई, मला आठवलं, त्या दिवशी 1 तास 1.5 तास गाडी साईडला लावून मला गाडीमध्ये बसवून तू कुठे गेली होतीस? म्हणजे तू या सर्व गोळा करण्यासाठीच फार्म हाऊसला गेली होतीस. पनवेल रोडजवळ मला 1-1.5 तास तू साईडला बसवलं होतंस, गाडी साईडला घ्यायला लावली होतीस आणि तू कुठेतरी गायब झाली होतीस. म्हणजे याचा अर्थ हे सर्व पुरावे गोळा करण्यासाठीच तू फार्म हाऊसला गेली होतीस का? त्यावेळेस ते वसुंधरा म्हणते नाही अगं मी का करेन. त्यावेळेस रम्या म्हणते गप्प बस, तू काहीच बोलू नकोस, मला पूर्ण गॅरंटी आहे की तू त्या दिवशी फार्म हाऊसलाच गेली होतीस आणि तू सर्व हे जे पुरावे आहेत ते तूच गोळा करून आणले होतेस. त्यावेळेस विक्रम म्हणतो की आता हे काय नवीन, असं म्हटल्यानंतर रम्या लगेच म्हणते नाही अरे मामा, नवीन काही नाही, हिने मला खरंच 1-1.5 तास साईडला बसवलं होतं, गाडी साईडला घेतली होती आणि ही कुठेतरी गायब झाली होती. म्हणजे ही खरंच फार्म हाऊसला गेली होती. आई खरं सांग, तू फार्म हाऊसलाच गेली होतीस ना? त्यावेळेस वसुंधरा म्हणते नाही अगं मी असं का करेन. त्यावेळेस रम्या म्हणते की गप्प बस, खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे हे सर्व तूच केलं आहेस आणि या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये 16 डिसेंबर तो काळा कुट्ट दिवस तूच आणला आहेस, तूच यांच्यावर एवढे घाणेरडे आरोप केले आहेस आणि किती तू खोटारडी वागणार आहेस. आई खरं सांग, तूच हे पुरावे फोटो या सगळ्यांना दाखवले, 16 डिसेंबरला यांचा भूतकाळ सर्वांसमोर आणलास, हे तूच केलं होतंस ना, तूच पेनड्राईव्हमध्ये टाकले होतेस ना फोटो. आणि हां मला माहिती आहे, तू त्यामुळेच मला विचारलं होतंस का तुझ्याकडे एखादा रिकामा पेनड्राईव्ह आहे का म्हणून, हे सर्व तुला करायचं होतं ना, म्हणूनच तू हे केलंस. आई खोटं बोलू नकोस, खरं सांग तूच केलंस ना हे. रम्या वसुंधराचा हातात हात घेते आणि म्हणते बोल ना आई, तूच आणलंस ना या सर्वांवर संकट, तूच आणलंस ना संकट, असं विचारते. आणि परंतु प्रेक्षकांना आपल्याला वाटत असेल की खरंच रम्याने यामध्ये काहीही केलेलं नाही आहे आणि सगळं काही वसुंधराला केलेलं असेल, परंतु प्रेक्षकांनो या सर्वात ट्विस्ट असा आहे की रम्या एवढी आतल्या गाठीची मुलगी आहे आणि या दोघींचा बेडरूममध्ये असतानाच प्लॅन झाला होता की आपलं हे सर्व जे 16 डिसेंबरचं सत्य आहे हे सर्वांसमोर येणार आणि त्यामुळे रम्यानं त्या दिवशी म्हणजे बेडरूममध्ये वसुंधराला सांगितलं की हे सर्व आरोप मी तुझ्यावर टाकणार आहे आणि मी मोकळी होईल, म्हणजे मला तुला नंतर वाचवता येईल, असं यांचा प्लॅन बेडरूममध्ये असतानाच ठरलेला असतो. आणि त्यावेळेस रम्या म्हणते की मी जेव्हा संकट हा शब्द उच्चारेन त्यावेळेस तू सर्व जे आरोप आहेत ते स्वतःवर घे आणि म्हण की हो सर्व मी केलंय, असं यांचा प्लॅन रूममध्ये असतानाच ठरलेला असतो. आणि त्यावेळेस इथे रम्या ही वसुंधराचे हातात घट्ट हात पकडते आणि म्हणते की बोल आता तरी, म्हणजे ती खुणवते की आता हो असा होकार दे आणि सर्वांना म्हण की मीच सगळे आरोप केलेत. मग त्यांच्या ठरलेल्या प्लॅननुसार लगेच वसुंधरा ओरडते की हो केलंय, मीच सर्व केलंय, मला माझ्या भावापासून यांनी म्हणजेच नंदिनी आणि काव्यानी दूर केलंय, याच्याच रागामुळे मी सर्व काही केलेलं आहे, असं हिचं आरोपावर तिचं प्रत्युत्तर देते. वसुंधरा म्हणते की हो मीच जाऊन मीच ते फोटोज आणले, मीच सर्व पुरावे आणले आणि ते सर्व पुरावे मीच पार्कच्या पेनड्राईव्हमध्ये टाकले, असं म्हटल्यानंतर लगेच रम्या तोंड देखल्यापुरती समोर येते आणि आईचा हातात हात घेते आणि म्हणते तुला लाज वाटली नाही का गं एवढं सर्व घाणारडेपणा करताना, आणि तुला माहीत नाही का आपल्या आईबाबाचे कृत्य असतात त्याचेच फळं मुलांना भोगावे लागतात. त्यावेळेस ती म्हणते की आई अगं किती वेळा यांचा आनंद हिरावून घेणार आहेस आणि माझा सुद्धा तुला कळत नाही आहे का. त्यावेळेस वसुंधरा म्हणते नाही अगं रम्या असं काय बोलतेस तू, खरं शांत हो ना रम्या. असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते की देवा का मला असली आई दिलीस, का असल्या आईच्या पोटाला मला घातलंयस, असं ती चिडून ते बोलत असते. त्यावेळेस विक्रम जो आहे तो म्हणतो रम्या अगं बास कर, काय तमाशा लावलाय, सगळेजण शांत बसा बरं आणि विषय इथंच बंद करा. असं म्हटल्यानंतर मग रम्या तेवढ्यापुरती शांत होते, शांत उभा राहते आणि मग तिच्या डोक्यात आणि काय विचार येतो की ती त्या डायनिंग टेबलजवळ जाते, तिथं पाण्याने भरलेला जो जग असतो तो जग घेऊन येते आणि त्यावेळेस सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघतात की नेमकं ही करणार काय आहे. मग त्यावेळेस
वसुंधरा देखील घाबरून म्हणते की रम्या बाळा अगं शांत हो. त्यावेळेस मग ती जो पाण्याचा जग आहे तो डोक्यावर ओतून घेते आणि तेव्हा ती वसुंधराला म्हणते की आई फक्त तुझ्या गैरसमजामुळे काही दिवसांपूर्वी 16 डिसेंबरला पार्थनं देखील अशीच अख्खी पाण्याची भरलेली बादली स्वतःच्या डोक्यावर रिकामी केली होती आणि त्यावेळेस तो काय म्हणाला होता तुला माहिती आहे? तो पाण्याची बादली ओतून घेतल्यानंतर म्हणाला होता की आज मी जो प्रेम करणारा जो पार्थ आहे त्याच्या नावाने आंघोळ करतोय आणि आज देखील मी तशीच तुझ्या नावाची माझ्या स्वतःच्या आईच्या नावाची आज आंघोळ करते असे म्हटल्यानंतर इथे वसुंधरा म्हणते अगं रम्या तू काय बोलतेस. आणि त्यावेळेस मालिनी म्हणते की रम्या अगं आवर घाल तोंडाला किती काय काय बोलशील असं म्हटल्यानंतर रम्या परत वसुंधरावर चिडून म्हणते की ही जर माझी आई नसती ना केव्हाच मी हिच्या एक थोबाडीत मारली असती आणि थोबाडीत मारायला जाते. त्याच वेळेस काव्या तिचा हात पकडते आणि रम्या अगं शांत हो असं काव्या तिला म्हणते. मग त्यावेळेस वसुंधरा म्हणते रम्या अगं काय करतेस असं म्हटल्यानंतर ती चिडून स्वतःच्या आईकडे बघत असते. तेव्हा मालिनी म्हणते की अगं रम्या काय बरळतेस तोंडाला येईल ते बोलतेस का. आणि वसुंधराला म्हणते की वसुंधरा ताई बघा ही सगळी अवस्था तुमच्यामुळे झाली आहे या पोरीची असं म्हटल्यानंतर इथे पार्थ समोर येतो आणि पार्थ म्हणतो की आई रम्याच्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे असं म्हटल्यानंतर इथे मालिनी म्हणते की माहीत नाही पार्थ पण मला आशाने एक वेळेस सांगितलं होतं की 16 डिसेंबरला ते पॅन ड्राईव्ह हा लपून छपूनच वसुंधरा आत्याने तिथे लावला होता आणि मला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. पण ऑफकोर्स आशाला देखील माहीत नाही आहे की त्या पॅन ड्राईव्हमध्ये काय असणार आहे त्यामुळं मलाही माहीत नाही. पण तो पॅन ड्राईव्ह तिथे लावताना आशाने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं. आणि आता रम्या हॉस्पिटलमध्ये असताना देखील वसुंधरा ताई सहज बोलता बोलता म्हणल्या होत्या की 16 डिसेंबरच्या नंतर मी काहीही केलेलं नाही असं म्हटल्यानंतर इकडे मिथुन काका जे आहे ते म्हणतात की रम्या खरंच तू काही केलेलं नाहीस पण एका हाताने हे सर्व करणं शक्यच नाही आणि मला फुल कॉन्फिडंट आहे तुझ्यावर की तू या सगळ्यामध्ये तुझीच फूस आहे आणि सगळ्यामध्ये तूच सामील आहेस. यावेळेस रम्या म्हणते की नाही मिथुन काका मी यामध्ये सामील नाही. त्यावेळेस मिथुन काका म्हणतात की रम्या मी जी रील टाकलेली होती ना ती रील 16 डिसेंबरची रील मी अतिशय बारकाईने पाहिली होती आणि त्यावेळेस तिथे कुठेही टॅटू काढलेला फोटो नव्हता. म्हणजे एका तासात ताईने सगळे फोटो गोळा केले पुरावे गोळा केले आणि त्या टॅटूवाल्याकडे जाऊन टॅटू पार्लरमध्ये जाऊन तो फोटोही आणलाय असं तुला म्हणायचंय का. म्हणजे एकट्या हाताने हे सर्व करणं माझा तरी विश्वास यावर बसत नाही. मग यावेळेस रम्याच्या डोक्यात एक शंकेची पाल चुकचुकते आणि ती तिच्या मनात विचार येतो की जर ह्यांनी त्या टॅटू पार्लरवाल्याला फोन केला आणि आमच्या दोघींबद्दल यांना कळलं तर खरंच खूप वाईट होईल. आणि त्यावेळेस ती स्वतःहून म्हणते की जीवा पार्थ आत्ताच्या आत्ताच त्या टॅटू पार्लरवाल्याला कॉल करा आणि त्याला विचारा की काव्याच्या शोधात तिथे कोण आलतं का काव्या जीवाचा शोध घे तिथे कोणी आलतं का किंवा कोणी टॅटू काढलाय काव्याबद्दल असं कोणी विचारायला इथे आलं होतं का. त्यावेळेस जीवा म्हणतो शांत हो अगं शांत हो किती घाबरतीयस आणि किती बडबड करतेस. अरे दादा जरा शांत बस बरं. आई बाबा माझा रम्याच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हटल्यानंतर वसुंधरा देखील म्हणते की हो मी सर्व हे केलंय आणि रम्याचा कुठेही काहीही हात नाहीये. यावेळेस विक्रम जे आहे ते म्हणतात की काही झालं तर या रम्याचा विषय जाऊ द्या पण ताईला आता इथे घरात ठेवणं शक्य नाही असं म्हटल्यानंतर या चुकीची शिक्षा झालीच पाहिजे. आणि त्यावेळेस इथे मालिनी जी आहे तीही म्हणते की यांना चुकीची शिक्षा व्हायला पाहिजे. मग त्यावेळेस वसुंधरा हात जोडून विक्रमची माफी मागते आणि म्हणते विक्रम खरंच मला माफ कर. अरे माझी खूप मोठी चूक झाली आणि मी खूप कटकारस्थान केली पण खरंच तू मला माफ कर असं म्हणून इथे विक्रमची माफी मागत असते. आणि विक्रमची माफी मागून झाल्यानंतर ती रम्याकडे वळते आणि रम्याची माफी मागायला जाते. त्यावेळेस रम्या म्हणते की तू चूक केली आहेस ना म्हणजे तुला तुझ्या चुकीची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि तू या घरात राहू शकत नाहीस. तू या घरात राहता कामा नयेस असं हीच तुझ्या चुकीची शिक्षा आहे असं रम्या इथे वसुंधराला सांगते. त्यावेळेस वसुंधरा म्हणते की काय रम्या काय बोलतेस. रम्याचं हे बोलणं ऐकून वसुंधराला खूप धक्का बसतो आणि तिला वाटतं की खरंच या प्लॅनमुळे माझ्या या घरातून हक्कलपट्टी होईल का असा विचार इथे रम्याच्या आणि वसुंधराच्या डोक्यात चालू असतो.
तर प्रेक्षकांनो, या ड्रामावर सगळ्यांचाही विश्वास बसला असला तरी देखील इथे पार्थ आणि नंदिनीचा अजिबात विश्वास बसलेला नाही आणि फक्त हे वसुंधरा हत्याने केलं याच्यावर तर त्यांची खात्रीच नसते. त्यांना माहीत असतं की यामध्ये रम्याचा काहीतरी हात असणार आहे आणि त्यावेळेस इथे पार्थ रम्याला म्हणतो की तू माझ्यासाठी काहीही करशील ना, माझा विश्वास मिळवण्यासाठी तू काहीही करशील ना. त्यावेळेस रम्या म्हणते सांग मी काय करू. त्यावेळेस पार्थ म्हणतो की लग्न कर. त्यावेळेस ही लग्नाला होकार देते आणि तरीही पार्थचा काही विश्वास बसलेला नसतो. त्यावेळेस इथे पार्थ आणि रम्या दोघेही जीवा आणि काव्याला समजावून सांगतात की रम्या ही बदललेली नाही आहे आणि तिचं हे वागणं जे आहे ते सगळं चुकीचं आहे किंवा खोटारडे आहे. आणि ते नंदिनी देखील म्हणते माझा रम्याच्या बोलण्यावर काहीही विश्वास नाही. तर प्रेक्षकांनो, रम्याच्या या आजच्या ड्राम्यामुळे सगळ्यांचा विश्वास रम्यावर बसेल का किंवा वसुंधराची घरातून हक्कलपट्टी होईल का, हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.